कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा झालेला पराभव हा भाजपच्या जिव्हारी लागलाय। आता पराभव का झाला याची कारणे शोधण्याचा स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न होतोय। भाजपने अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात कागलमधील घटक पक्ष या पराभवाला कारणीभूत असल्याचं समोर आलंय। पालकमंत्री हसन मुश्रीफांवर भाजप नेत्यांची पराभवाचा ठपका ठेवलाय। मात्र हसन मुश्रीफांनी याचा साफ इन्कार केला असला तरी कोल्हापुरात स्थानिक पातळीवर महायुतीत वादाची ठिणगी पडली। आपण बघतोय की भाजपकडनं पराभवाचं खापर हसन मुश्रीफांवर फोडलं जात आहे आणि एकीकडे कागलमधील घटक पक्ष या पराभवाला कारणीभूत आहे असं देखील समोर येत आहे। त्यामुळे आता कोल्हापुरातील पराभवामुळे आपण बघतोय महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। आपण बघतोय की आता लोकसभेत जिथे जिथे महायुतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा जिथे जिथे पराभव झाला प्रत्येक पक्ष आपापल्या परीने त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय, कारण येणाऱ्या विधानसभा या दोघांसाठी आव्हान असणार आहे। आणि कोल्हापुरातली जर आपण परिस्थिती बघितली तर महायुतीत जिथे त्यांचा पराभव झाला त्या पराभवाची कारणं ते शोधतात। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊया। विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विशाल, आपण बघतोय कागलमधील घटक पक्ष पराभवाला जबाबदार असल्याचं कळत आहे आणि एकीकडे मुश्रीफांवर देखील ठपका, नेमकं कोल्हापुरात चाललंय काय? कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक पराभूत झाल्यानंतर पराभवाच्या कारणांचा शोध भाजपच्या नेत्यांकडून घेण्यात आला। मंत्री चंद्रकांत पाटील त्याचबरोबर कोल्हापुरातील भाजपचे खासदार धनंजय महाडिक हे यांची भाजपच्या कार्यालयात एक बैठक झाली। या बैठकीमध्ये या संपूर्ण निवडणुकीतील जे मतदान झालेलं होतं त्याचा जो आढावा घेण्यात आला। संपूर्ण ज्या ज्या तालुक्यांमध्ये कमी मतदान झालेलं आहे, 50% कमी मतदान झालेलं आहे, अशा तालुक्यांचा आढावा घेण्यात आला। आणि यामध्ये एक गोष्ट अशी दिसून आली की कागलमध्ये काही घटक पक्षांकडून कमी मतदान झाल्याचं निदर्शनास आलं। या बैठकीमध्ये एक फोटोफ्रेम देखील दाखवण्यात आली आणि यामध्ये ही संपूर्ण माहिती जी आहे ती माहिती देण्यात आली। त्यामुळे आता कोल्हापुरातील भाजपचे उमेदवार संजय मंडलिक यांचा जे पराभवाचं जे कारण आहे ते कागलमधल्या काही घटक पक्षांकडून कमी मतदान झाल्याचं समोर आलं। त्यामुळे हे जे संपूर्ण हा जो या पराभवाचा ठपका आहे तो पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ठेवण्यात आल्याचं एक पाहायला मिळालं। निश्चितच विशाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।